नमस्कार गाईज. तर फायनली आफ्टर 26 आवर्स आपण आपल्या रूममध्ये आपण म्हैसूरमध्ये लँड झालो आहोत. आणि हे बघा शिव से तर भावांनो, या प्रकारे आपल्याला आपला रूम मिळाला आहे. बघूया आतमध्ये काय सरप्राईज. तर तुम्हाला मी आपली रूम टूर देतो. माझ्यासाठी पहिल्यांदा, तुमच्यासाठी पहिल्यांदा. ऑन काउंट ऑफ 3, 2, 1 गो. भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. ओहो, ठीक है, बहुत अच्छा. बहुत अच्छा. बेटर दॅन तर नमस्कार गाईज, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर गाईज, आज आहे किती 7 तारीख. तर आपण स्पर्धेच्या 2 दिवस आधी आलोय. तर आजचा दिवस आम्हाला फ्री आहे. सो आम्ही 1:30 तालीम केली, जेवण केलं आणि आता आपण चाललोय थोडंसं म्हैसूर एक्सप्लोर करायला. कुठलं पॅलेस रे? म्हैसूर पॅलेस बघूयात. त्याआधी थोडी शॉपिंग करूयात. पैसे तर नाही आहेत बट करूयात नावापुरती काहीतरी छोटी चिटीक बिटूक शॉपिंग. तर हे आपली सगळी मुलांची गँग, विचारची गँग आहे. तर आता आम्ही चाललोय म्हैसूर एक्सप्लोर करायला. ही आजची माझी आउटफिट. हे आपले काय जिगरी भाई लोक. तर काय नाही, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतं नक्की कळवा. बाकी काय एन्जॉय करा, बाकी तर मी बडबड करतच राहील. हे आमचे डिरेक्टर आशिष पवार. आशिष पवार सर, प्लीज से हाय इन माय ब्लॉग. हाय. हे आमचं मार्गदर्शन करतायत म्हैसूरमध्ये कुठे फिरायचं ते. आतून चला, आतून चला. वाह क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय. हा बघ, हा बघ, लपतोय. तर मित्रांनो, विषय आता असं झालाय की आम्ही चुकीच्या गेटला आलो पॅलेसच्या. आणि 5 वाजता डॉट पॅलेस बंद होता आणि आता वाजले 5ला 5 मिनिटं. 5:47. 5:30 रे. 5:47. 5:47. 5 नाही 4 4:47 म्हणजे आपल्याकडे ऑलमोस्ट सगळंच गणलंय आमचं. 9 मिनिटं आहेत. सगळंच गणलंय. त्यानंतर गेट क्लोज होतं. 9 मिनिटं नाही 57. 4 मिनिटं बाकी. 3 मिनिटं बाकी. 3 मिनिटं. 5 रे. 5:30 ना. मग पोचू आपल्याला. अरे मला ते तर मित्रांनो, विषय असा आहे की बाकी सगळे पॅलेसला गेलेत. आम्ही पास नाही घेतला म्हणून आम्ही पॅलेसला जाऊ शकलो नाही. तर आम्ही ते मार्केटमध्ये आलो आणि मार्केटमध्ये येऊन आम्ही काय केलं, शॉपिंग. मग आता मार्केटवरून आम्ही घरी जात होतो. तर घरी जाता जाता आम्हाला Decathlon दिसलं. आम्ही मोकळी माणसं आलो टाईमपास करायला. विषय असा आहे की ते त्यांना पॅलेसमधनं लगेच हाकललं अर्ध्या तासात ऑलमोस्ट. म्हणजे तुम्हाला मी माझी आजची आउटफिट दाखवतो. तर ही आहे माझी आजची आउटफिट. नमस्कार देवी और सज्जनों, तो आज हम आए हैं इधर मैसूर के फेमस भाईजान है, जिनके पास बहुत सारे फ्रेग्रेंस है. हमने भी लिए 2-4 है. नमस्कार भाई साहब, है धन्यवाद. है बहुत अच्छा भाई. क्रेझी भाऊ, शुभमने मिमिक्री ऐकवली आणि आम्हाला 20 रुपये डिस्काउंट. थँक्यू भाईजा, थँक्यू. मिलते ये भाई का शॉप है, जरूर आना, विजिट करना. दोस्त के शक्तियों का इस्तेमाल. शक्तियों का गलत इस्तेमाल किया गया माँ. ये दुनिया बहुत खराब है माँ, पर आप बिल्कुल फिक्र मत कीजिए, मैं आ रहा हूँ. काहीच मी तुम्हाला ब्रेकडाऊन देतो. विषय असा झाला की आम्ही घरी जात होतो. तर आम्हाला मस्त वास आला आणि बघितलं तर तिथे अत्तरवाला होता. मग मी एक अत्तर घेतला आणि SRKचा घेतला आणि तो 120 लावत होता. तर मी बोला हा मिमिक्री करतो. याने शाहरुख खान ऐकवलं तर 20 रुपये कमी करेल. आणि भाईने शाहरुख खान अमिताभ बच्चन ऐकवलं, 20 रुपये कमी केले भाईने. मला डिस्काउंट. क्रेझीच. मस्तपैकी नाश्ता झालाय आणि हा आमचा म्हैसूर मधला डे 3 आहे. बट ऑफिशियली आजपासून इव्हेंट सुरू होते. सो आज डे 1 आहे. तर आता आम्ही सगळे चाललोय आरतीच्या ठिकाणी, जिथे आपण आरती करणार आहोत. कारण की विषय असा आहे की आम्ही कुठे स्टेट, नॅशनल, झोनल्सला जातो तर तिथे 8 दिवस 5 दिवस असे जातो. तर आम्ही ते तेवढ्या दिवसाचा गणपती बसवतो. तर आम्ही बाप्पांची आता आरती करतोय. सगळ्यांनी मस्त ट्रेडिशनल वेअर घातलेत. तर चला आता लंगडत, कारण की माझी चरबी होती ते मी
कृष्णा रोनाल्डो बनायला गेलो काल. फुटबॉलला किक मारता मारता ग्राउंडला घासला पाय, कातडी उडाली. चला आता काय बोलतो समर्थ? काही अजून पण म्हणजे सगळ्यांचे ऑलमोस्ट पायी मुरगाळलेत, तुटलेत. तरी आपली आजची आउटफिट. नमस्कार गाईज, अनदर डे सेम ब्लॉग. आणि आज आहे आपल्या स्पर्धेचा पहिला दिवस. ऑफिशियली पहिला दिवस नाही तर आम्ही इथे 3 दिवस झालेत राहतोय. तर आज आपण करणार आहोत बाप्पांची आरती. कारण तो क्षण आलाय फायनली. शुभम काय म्हणणार? खूप छान वाटतंय आणि आज पहिला दिवस आहे. एक विक्री हो जाए भाई खूप कॉमेंट आलेत मला फुल सूरज चव्हाण. सूरज चव्हाण आप फुकट बेबिक्री नाही करत. बाय द वे तुम्हाला ब्लॉग मध्ये आधीच्या क्लिप मध्ये कळलंच असेल, 20 रुपयाच्या डिस्काउंट साठी भावाने आपली कला विकली. तर तेच आज आपण आपली आरती आहे, कारण की आजपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आज फोक ऑर्केस्ट्रा आहे आणि उद्या आमची एकांकिका आहे. तर विषय असा आहे गाईज की काय नाही, खूप छान वाटतंय, भारी वाटतंय. आणि तुम्हाला आपले कलाकार तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलाच असेल, त्यांना मी इंट्रोड्यूस करवतो. अरे ये भाई अमरीश भाऊ, आपला वन आर्टिस्ट पेंटर सूरज चव्हाणच्या आवाजात भाई काहीतरी. आणि आजच्या दिवसाबद्दल सांग ना. हे आपले डिरेक्टर आशुदा काय म्हणशील? सुंदर सकाळ, सुंदर सुरुवात आणि आम्ही खूप कमाल काम करणार आहोत. त्याची तयारी आजपासून सुरू आहे. यस, पॉझिटिव्ह सुरुवात करूयात बाप्पांच्या आशीर्वादाने. आणि अजून एक ब्लॉगर आहे आपल्यामध्ये, भावेश. काय बोलतो? स्पायडरमॅन. आता ही लाईक स्पायडरमॅन. हा, ही लाईक स्पायडरमॅन टू मच. ही लाईक ए कम हियर ब्रदर. याचा कॉन्टेक्स्ट आम्ही नाही समजणार. समजदार कोई सारा कॉपी है. स्पायडरमॅन. आय डोंट लाईक स्पायडरमॅन. यू डोंट लाईक स्पायडरमॅन. ओ, आता हे व्हायरल झालं पाहिजे भाई. बघतेस ना काय बोलला आज? फोर्क ऑर्केस्ट्रा आहे आज व्हायरल कन्फर्म प्राइस कन्फर्म. सोहम, स्टेटच्या ब्लॉगला इंट्रोडक्शन दिलं होतंस, आता काहीतरी. हॅलो, नमस्कार, सत श्री अकाल. आज आपण ट्विनिंग केलंय. या ग्रे दो भाई दोनों तबाई. वडक्कम. सो वडक्कम, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या विवेकच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर आपल्या विवेकला लवकरात लवकर जरा स्टार बनवा आणि खूप मज्जा करणार आहोत आम्ही. तुम्ही नक्की बघा, फुल धमाल करणार आहोत. ये आणि आता आपली आरती आहे, त्या आरतीचा आनंद घ्यायचा आहे सगळ्यांना. नक्कीच. काय बोलशील तन्मय? जेवून जा तन्मय, जेवून जा. जेवण तर फुल कुर्ता बघायचा. लग्नाला आलेलो. आज भाईचा इव्हेंट आहे, फोक ऑर्केस्ट्रा. काय म्हणतोय तुझं? बाकी सगळं मस्त. माहोल करूयात, फुल क्रेझी माहोल करूयात. काय माहोल कन्फर्म. आता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जनित मुक्त शोभतो भरा झुंझुन तीनु पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. इथे फुल क्रेझी माहोल चाललाय. फोक ऑर्केस्ट्रा आहे. तर आता याची रिहर्सल माझ्या आईने मला नवीन क्लास लावले. प्रतीक नवीन क्लास लावले. दाखवू मी तुला? ही तुझी मैत्रीण आहे ना? इकडे अशी उभी राहा.
क्लास लावले प्रतीक ऍक्टिंगचा. ठीक आहे प्रतीक मला अजून एक क्लास लावले प्रतीक. हा कसला जिम्नॅस्टिक्स प्रतीक. आलाय तो सर. तर मित्रांनो सध्या विषय असा झालाय की आधी जेवण वाव आम्ही ते पडलं फुल. इथे आम्ही लंच करायला आलो होतो. जो देतो त्याला किंमत असते ना फुलाची. जाऊ द्या पर्सनल नको होते. तर सध्या आम्ही ते लंच करायला आलो होतो आणि इकडे नुसतं दही भात आहे. म्हणजे वाईट नाहीये, नो डाऊट खूप सुंदर राईस आहे. पण विषय असा रोज किती ना रोजचा पण एक विषय. आणि विषय असा की आपण आहोत मराठी माणसं आणि आपल्याला झणझणी तशी आग निघाली पाहिजे बोच्यातून असं जेवण लागतं. म्हणून आता आम्ही कॅन्टीनमध्ये चाललोय. आणि विषय असा आहे की आपला ठवली भाऊ आलाय, लँड झालाय. तर त्याला पण भेटूया, त्याला पण इंट्रोड्यूस करू. नमस्कार गायस. तर तुम्हाला एक गंमत दाखवतो. तर या एकत्र बोलू गंमत. हेलो अभी टाइम ही नहीं हम लोग के पास. हाँ जरूर जरूर. इसको नंबर दे दो, आपके बाजू में बैठे उसको. तर नमस्कार गाईज, वेलकम बॅक टू स्ट्रीम ब्लॉग. तर आज विषय असा की आज आपली एकांकिका आहे. काय बोलतो तर मी एकांकिका टिकायला आल्या प्रणयाने. तर आज आपली एकांकिका आणि माईम आहे. तर काय नाही, माहोल फुल क्रेझी आहे सध्या. तरी काही वाटत नाहीये. जेव्हा युनिव्हर्सिटी मध्ये पोहोचू तेव्हा कळेल की काय पोटात गोळा येतो की काय होतंय. काय बोलतो शंतनू? पोटात जर गोळा आला तर त्याला कांडी लावायची. फालतू याच्यामुळे ना. तर या प्रकारे फायनली आपण चाललो आहोत या हॉटेल मधून. काय हॉटेलचं नाव? गुप्ता लोडगे. खूप सुंदर असं हॉटेल होतं. खूप चांगली आणि क्रेझी वाईब होती. बाकी चलो, थँक्यू व्हेरी मच. या चावी आहे आपण आहे. तू वर नाही. थँक्यू. सुंदर. आता आपण चाललो आहोत बाप्पांच्या दर्शनाला मंदिरात. आशुताच्या प्लॅननुसार मंदिरात चाललोय. मग मंदिरात बाप्पांचे दर्शन घेणार. टेम्पोमध्ये सगळे सुटकेस देणार आणि मग प्राईज डिस्ट्रीब्युशन. म्हणजे आज फुल क्रेझी माहोल आहे. आणि सुटकेस यासाठी आम्ही टेम्पोमध्ये पाठवतो कारण की हात मोकळे असले पाहिजे ना ट्रॉफीज घ्यायला. तर विषय असा आहे की आता आपण आहोत युनिव्हर्सिटीमध्ये कर्नाटकामध्ये. आणि आता आम्ही चाललोय सगळ्या आपला बोजा बिस्तरिया घेऊन. आणि त्याआधी आम्ही टेम्पोमध्ये भरणार आणि मग तिथून आम्ही जाणार कुठलं तरी मंदिर आहे सुंदर तिथे. कारण की आज आपलं निकाल आहे, रिझल्ट आहे. तर निकालाआधी देवबाप्पाची आशीर्वाद घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तो विषय असा आहे की आज आहे रिझल्टचा दिवस आणि रिझल्ट 11 वाजता आहे. तर तोपर्यंत आम्ही विचार केला की म्हैसूर फिरून घेऊयात. तर आम्ही 3 रिक्षा अशा बुक केल्या. तर आमचं पहिलं डेस्टिनेशन हे सिल्क मार्क आहे म्हैसूरचं. दाखवतो तुम्हाला, हे बघून घेऊयात. आणि त्यानंतर आम्ही मंदिरात जाणार आहोत. तर सध्याचा विषय असा आहे की आपण आलो आहोत सिल्क शॉपमध्ये जिथे सुंदर सुंदर सिल्कच्या साड्या आहेत. तर विचार केला की मम्मा आणि बहिणीसाठी घेऊ. तर मी 3 साड्या सिलेक्ट केल्या आहेत, तिथे ठेवल्या आहेत. ही एक आहे, लेट मी शो यू. ही एक साडी आहे खूप सुंदर. आणि विषय असा आहे की मी पहिल्यांदा स्वतःच्या पैशाने आपल्या आईसाठी साडी घेतोय. तर काय नाही, चांगलं वाटतंय. बाकी आवडली पाहिजे. तिला काही दिलं तरी आवडणारच आहे. सकाळ सकाळ मला ना वडापाव खायची खूप क्रेविंग झाली होती. कारण की गेले 8 दिवस आम्ही इथे तेच खातो, इडली डोसा सांबर. तर मी थोडा म्हणजे नो डाऊट चांगलं होतं, सुंदर होतं, ऑथेंटिक होतं. बट कंटाळलो होतं आणि मला वडापावची क्रेविंग झाली. तर इथे सिल्क शॉपच्या बाहेर आलो. आल्या बघितलं तर वडापावचं वडापावचं टेम्पो. आणि विषय असा आहे की ते 3 प्रकारचे वडापाव आहे. साधा, मुंबई स्पेशल, चीज आणि पेरी पेरी. 50 रुपयाला आहे. 50, 60, 70. म्हैसूर पाक पण घेतला.
तर मित्रांनो जस्ट आपलं दर्शन झाले, सुंदर असं दर्शन झालं चामुंडी मंदिरचं आणि खूप अशी पॉझिटिव्ह वाईज होती ते. आता आईचे आशीर्वाद घेतलेत आणि तिच्या आशीर्वादाने चांगलाच रिझल्ट लागेल होपफुली. आपले सगळे इव्हेंट नॅशनलला जातील. काय बोलतो? गेले तर पाहिजे आणि जातीलच. आशीर्वाद पण घेतला आहे. आता पटापटा निघूयात कारण की इथेच 10:30 झालेत आणि 11ला रिझल्ट सुरू होणार आहे. तर जरा निघूयात. तो पॅलेस दिसतोय तुम्हाला व्हाईटवाला असं दिसतोय की नाही माहीत नाही, पण त्या पॅलेसमध्ये या काकांचं म्हणणं आहे की तिथे KGF, रावडी राठोड हे चित्रपट शूट झाले. मग लाडली बड़े आपा ऐसा बोले का ही है बड़े आपा तमिल पिक्चर आता ना बड़े देखो हम लोग वही देखते उधर हिंदी में, लेकिन मजा आती है. गाड़ी वाड़ी उड़ता है ऐसा. ये भी उधर का इधर का ही आता. अलग थलग स्टाइल है मेरा.